आज मी बनवणार आहे पालकची भाजी, त्यासोबत वांग्याचे काप, चपाती आणि भात असा आजचा मेनू आहे। खूप साधा सोपा सिंपल पण तितकाच टेस्टी असा आहे। तर मस्त पालक स्वच्छ धुवून त्याला चिरून वगैरे घेतला आणि कुकरमध्ये त्याला शिजवून घ्यायचे। तर इथे 1 चमचा इतकं शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आणि 1 चमचा चणा डाळ घातली आहे। तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता, पण डाळ अवश्य वापरा। त्यामध्ये पाणी घालायचं आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर शिट्ट्या होत्या तोपर्यंत 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि 3 मिरच्या घेतल्यात। तुम्ही मिरच्या तुम्हाला कितपत तिखट हवंय तितकं घेऊ शकता। सोबत थोडं मीठ घातलंय म्हणजे छान असं कुटलं जातं। तर हे बघा ठेचा तयार झालेला आहे आणि पालकसुद्धा छान असं शिजलेला आहे। चणा डाळ आणि शेंगदाणे मऊ एकदम झाले। तर एक्स्ट्राचं पाणी एका बाउलमध्ये काढून घेते म्हणजे हे छान आपल्याला मिक्स करता येते पालक। तर हे बघा परफेक्ट असं शिजलं आहे। तर आता आपल्याला मस्त ह्याला तडका देऊन घ्यायचे। तर एका कढईमध्ये तेल गरम केले आणि त्यामध्ये थोडं जिरं घातले। जिरं फुललं की लगेच ठेचा आपल्याला घालायचा आहे। ह्या भाजीमध्ये अजून वेगळं काही घालण्याची गरज नाही आहे, कांदा वगैरे। तर मस्त ठेचा घातल्यानंतर थोडी हळद घातली आणि ही पालकची भाजी त्यामध्ये घालून घेतली। तर ह्यामध्ये 1 चमचा इतकं बेसन घालायचं आहे। बेसन घालणं माझ्याकडून स्किप झालं, तर बेसन अवश्य घाला, त्यामुळे दाटसरपणा येतो, रंगसुद्धा वेगळा येतो आणि टेस्ट खूप वाढते त्याची। थोडं मीठ घातलं आणि मस्त पालकची भाजी तयार झाली आहे। तर वांग्याचे काप करायचे, त्याआधी मी कणिकसुद्धा मळून घेतलं आणि भातसुद्धा शिजवून घेतला आहे। तर वांग्याचे काप करून घेते आहे, पण त्याआधी वांग्याचे काप फ्राय करण्याआधी मी इथे चपाती करून घेते आहे। तर हे बघा छान चपात्यासुद्धा तयार होत आहेत। तर सगळं ऑलमोस्ट जेवण तयार झालेलं आहे। एका तासाभरात आपलं हे जेवण झटपट असं तयार होतं। तर चपाती झाल्यानंतर लगेचच आपल्याला वांग्याचे काप करून घ्यायचे। तर एका प्लेटमध्ये मी सगळे मसाले घेते आहे। हळद, लाल तिखट, गरम मसाला, ह्यामध्ये तुम्ही फिश फ्राय मसालासुद्धा घालू शकता। त्यासोबत मीठ आणि मी थोडं लिंबाचा रस घालणार आहे। जसे आपण फिश कसे फ्राय करतो त्या प्रकारे आपल्याला हे वांग्याचे काप फ्राय करायचे। तर वांग्याला छान कोटिंग येण्यासाठी या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, 1 चमचा इतकं थोडंसंच, आणि मिक्स करून वांग्याच्या कापांना हे लावून घेतले आणि सोबतच इथे रवा, तांदळाचं थोडं पीठ आणि मीठ घालून घेतले। छान त्यामध्ये कोट झाले की इथे मस्त तव्यावर शालो फ्राय करून घ्यायचे। आपले हे वांग्याचे काप मस्त असे तयार होत आहे। श्रावण महिना आहे, फिश खायचं नाही आहे, पण असे वांग्याचे चमचमीत असे काप तयार करून खाऊ शकता। तर दोन्ही बाजूला तेल घातले आणि मस्त हे वांग्याचे काप फ्राय करून घेते। खूप छान टेस्टी असे लागतात। तर इथे मस्त जेवण झालं आहे। पालकचं गरगट, वांग्याचे काप, चपाती आणि भात। आजचा मेनू कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। चलो बाय बाय।